नमस्कार मंडळी, मी गुरु डायरी तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। आज आहे आपल्या गावात महाशिवरात्री, त्यानिमित्त सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या गावात पण छोटीशी जत्रा असते, आपण आता तिकडेच जाणार आहोत मंदिरात, दर्शन वगैरे घेऊ। आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मानिवली गावात भव्य दिव्य असं मंदिर तुम्हाला नक्कीच आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा। चला तर गाईज, आपण आता मंदिरात आलेले आहे, आपल्याला आजाभाई भेटलेला आहे। आता थोडं चलो, आम्ही दर्शन वगैरे घेऊ। दर्शन वगैरे झालं तर आपण जे मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करू। आपला भाचा आहे पूनमचा पोऱ्या। चला, आपला मित्र परिवार तिकडे जमलेला आहे आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहे। विवेक सुद्धा आलेला आहे, त्याला सुट्टी आहे आणि तिची मुलगी आहे। तिकडे गणेश आप्पावर आहे, महेश म्हसे आहेत, जयाप्पा आहे, त्यांनी पण दर्शन घेतला। हे पण आपले मित्र परिवार आहेत, त्यांचं पण काय देवदर्शन झालेलं आहे। आता जत्रेमध्ये जाऊ, जत्रेमध्ये भेटू तुम्हाला। आता जत्रेमध्ये काय काय आलं ते नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कोणती कोणती दुकानं आल्यात। आणि जत्रा बोलला ना, मानिवली गावात बटाटे उसळ फेमस आहे। आमच्या गावात ह्या दिवशी बटाटे उसळ म्हणजे खूप सगळीकडे बनली जाते, कारण उपवास असतो ना, त्यामुळे तर सर्व घरोघरी बनवली जाते।
एक मिनिट हा सर्व दुकानमध्ये भेटेल तुम्हाला. प्रीमियम क्वालिटीचा आहे, याच्यात जास्त टाकायची पण गरज नाही. कमी टाकली तरी पण चहा एकदम स्ट्रॉंग होते. प्युअर अस्सामचा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला रेसिपी पण आहे. तुम्ही रेसिपीसारखं चाय बनवले ना एकदम छान कडक आणि स्वादिष्ट होते. ए भाई इकडे आहे का? चला आपल्या रविदा का आलोय आता मंचुरियन खायला. त्यांनी मंचुरियन आणि वडापावचं दुकान टाकलेलं आहे. दरवर्षी आपला इथं असतो महाशिवरात्रीला दरवर्षी फ्री वडापाव. पैसे घेत नाही काय? आणि पैसे फक्त 10 रुपये. मग असं कसं बोलतो फ्री? पैसे फक्त 10 रुपये. आणि पाठीमागे त्याची फॅमिली आहे. हो भाई दर्शनाला आलाय. एकटा झालं, पुढच्या वर्षी जोड्याने येणार तो. इकडं बघ. समोर आहे ना भाई. असा कसा पाठीमागे पुन्हा शेट पण आलेला इकडे. संदेश शेट वगैरे आहेत, त्यांनी पण दर्शन घेतलं वाटतं. हे दाखव दाखव दाखव. बंदूक घेतला मारायला. अल्पदर झाला त्यांनी का वडापावचं दुकान टाकलेलं आहे. इकडे त्यांनी तेल टाकलं आहे आणि वड्याला पण खूप छान वास आला आहे आता. त्यामुळं नक्कीच त्याचे अल्पदाचे वडापाव लवकरात लवकर संपले जातील. आमच्या गावात JCB डंपर पिस्तुला सगळेला आलेले आहेत. ह्या भावाचं दुकान आहे इथं. सगळी गाड्या घेऊन आणि पण मस्त JCB डंपर घेऊन आला आहे. पण सेल काय देत नाही, त्याच्या गाड्याच देतात. मग गाड्या चालणार कशा? इकडे बैल आणलाय दर्शनाला देवाच्या. पंडित आपला आलेला आहे बाचा मितांश. इकडं पण भरपूर अशी दुकानं आहेत. या आजीने पण JCB डंपर वगैरे घेऊन आलेले आहे. इकडं पण पावऱ्या बिवऱ्या घेऊन आल्या आहेत. इकडं मिठाईचं दुकान आहे. आपल्याच गावातला दुकान आहे मिठाईचा. मस्त अशा मिठाई आहेत. इकडं पंडित शेटला पण आणलेलं आहे दर्शनाला. इकडे त्याची सर्व फॅन्स कॉलिंग पण जमलेले आहे. इकडं पण सर्व सामान भेटेल तुम्हाला. इकडे सर्व लेडीजचं सामान आहे. आमच्या आप्पांनी दुकान टाकलेलं आहे मिठाईचा. बघा मस्त अशी मिठाई आहे. आलू खाजेरी मिसळ ठेवलं मस्त वेगळी. गिराव आहे पण आता चाललंय. त्याचं दर्शन झालं का नाही माहिती नाही. उपवास वाटतं त्याला. त्याच्या बरोबर दुकान टाकला कसला काय माहिती. काय बाबा मस्त पॅटीचा दुकान टाकला. रोज मावणे आरती करायला लावले बैलाची पंडित. आजीने बांगऱ्या बिंगरे आणल्या. मस्तपैकी लेडीजचा सामान आहे. इकडं पण JCB डंपर वगैरे सर्व आणल्यात दादानी. ताजी ती का खेळणी ठेवली तिथं. इकडं हारवाला दादा आपला. आणि हारांचं दुकान टाकलं. इकडं मॅजिक आहे सर्व. सगळं नेरोशी मागवलं म्हटलं. आपला बिग फॅन. आणि मग मावनी पण आपल्या दुकान टाकलाय. मस्त मंचुरियन टाकलाय. आणि वहिनी आहेत देतात. अशीच बायकोची नवऱ्याला साथ पाहिजे. चांगलं असं काम करतात ते. इकडं तिघे साहेबांचा पण पॅटीजचं दुकान तुम्हाला बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. आणि निलेश पण आहे त्याच्या पप्पांसोबत. कुठेतरी हेल्प करताना दिसतो निलेश. आपली सगळी पोरं इकडे जमलेली आहेत.
आपल्या हरीशला नितेशने गाडी घेतली आणि अजिबात पोरांना सांगितलं नाही कारण पार्टी द्यायला लागेल म्हणून. एवढा डेंजर पोर आहे ना. अरे मित्र असून का फायदा पण नाही त्याचा. पोरांना कमीत कमी पोरांना तर सांग गाडी घेतली म्हणून. मला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. वरचा बदाम पण नाही. काय हा चार उपास होता म्हणतो मी. आता उपवास सोडायला आला तो महाशिवरात्रीचा. त्यांचं सामान आहे. इकडे ज्यूस सेंटर आहे. आपला भोईर बंधू पण इकडे ज्यूस पिताना दिसतो आपल्याला. आणि दुकानदार आपल्या अवसरचे गाव अवसरचे विनोद आलाय जत्रामध्ये. त्याच्या पोराला पण ट्रॅक्टर घ्यायचे म्हणतो. तो पण आता ट्रॅक्टर बिक्टर घेईल ना, दर्शन बिर्शन घेईल ना, जाईल घरी. मग त्याने आज सुट्टी काढली खास ट्रॅक्टर घेण्यासाठी. संध्याकाळचे वाजत 5. आपण आला आता पॅटीस घ्यायला. 2 पॅटीस घेतल्यात बाईकडून. तर काही संध्याकाळ झाली. आता मंदिरात पण हरिपाठ चालू आहे. चला आपण पालखीतून निघाले आता मंदिरातून.
गोऱ्या बोलतो का माझ्या कॅमेऱ्याने मारला. आता आहे या ब्लॉग मध्ये बघा आता. आहे ना सगळं. तू इथं बोलतो बोलायला ना सेकंदाला लगेच आपण त्याची बाबू हे काकाच्या हातात गावाच्या बाहेर पहिलं मेरे क्या संपला. बंदच ठेव सांगून घेतो. बापरे, म्हणजे ब्लॉग चालू केला ना म्हणून त्यांनी खांदा घाला गेलाय खायला ओनली फॉर ब्लॉग साठी. रस लागू
मित्रांचा नाही का
आता काय आणि संयुक्त सुद्धा आलेले आहेत, कुठे बाहेर गेले होते बड्डेला, ते आले आपल्या टायमावरती. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा आपण अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.